सत्यमेव जयते न्यूज.com। महाराष्ट्राच्या राजकारणाला गेली 2.5 वर्षे हादरवणारा शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावरील वाद आता निर्णायक टप्प्यावर येऊन ठेपला आहे। दिनांक 21 जानेवारी या प्रकरणावर सुनावणी होणार होती, मात्र आरवली पर्वतरांगा प्रकरणामुळे ही याचिका बाजूला पडली आणि शिवसेनेच्या अस्तित्वाशी संबंधित या लढ्याला पुन्हा एकदा प्रतीक्षा लागली। त्यामुळे आता सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणावर 23 जानेवारी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी अंतिम युक्तिवाद होणार असून या ऐतिहासिक सुनावणीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले। हा संघर्ष केवळ कायदेशीर चौकटीत मर्यादित राहिलेला नाही, तर तो शिवसेनेच्या अस्तित्वाचा, बाळासाहेब ठाकरे यांच्या राजकीय वारसाचा आणि महाराष्ट्रातील भविष्यातील सत्ता समीकरणाचा थेट निर्णायक सामना बनला आहे। मुख्य न्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जयमाल्या बागची यांच्या खंडपीठासमोर हा वाद अंतिम टप्प्यात पोहोचणार आहे। धनुष्यबाण हे चिन्ह कोणाच्या हाती जाणार यावर पुढील अनेक वर्षाचे राज्यातील राजकारण अवलंबून राहणार असल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे। नोव्हेंबर 2025 मध्येच सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण अतिशय काळापासून प्रलंबित असल्याची कठोर टिप्पणी केली होती। तरीही सुनावणी वारंवार पुढे ढकलली जात असल्याने शिवसैनिकांमध्ये तीव्र अस्वस्थता आणि संतापाची भावना वाढताना दिसत आहे। ठाकरे गटाकडून हा लढा बाळासाहेबांच्या विचारावर आणि परंपरेवर होणारा हल्ला असल्याचा आरोप केला जात आहे, तर शिंदे गटाकडून खरी शिवसेना आम्हीच असा ठाम दावा केला जात आहे। राजकीय वर्तुळात चर्चा आहे की 23 जानेवारीचा निकाल हा महाराष्ट्राच्या राजकारणातील टर्निंग पॉइंट ठरू शकतो। हा निर्णय केवळ एका पक्षापुरता मर्यादित न राहता सत्ता संतुलन बदलणारा, आगामी निवडणुकांमध्ये समीकरणे उलथवणारा आणि राज्यातील राजकीय संघर्षाला नवे वळण देणारा ठरू शकतो। त्यामुळे हा केवळ चिन्हाचा वाद नाही, तर तो शिवसेनेच्या आत्म्याचा, अस्तित्वाचा आणि बाळासाहेबांच्या राजकीय वारसाचा निर्णायक संघर्ष म्हणून पाहिला जात आहे।